एक ओपन स्विच ओपन आहे, या पोझिशनला काय म्हणता येईल, हे आपण जॉईन केलेला हा कोणता आहे, क्लोज स्विच क्लोज. आता जर स्विच ओपन असतील त्याच्यामध्ये करंट कसा असेल, ऑफ असेल, करंट पुढे जाणार नाही. आणि स्विच जर क्लोज असतील तर करंट पुढे जाऊन करंट काय भेटणार तुम्हाला, करंट काय असेल, ऑन असेल. मग आता काय काय सांगायला लक्षात घ्या. दोन प्रकारचे सिच्युएशन्स आहे, पोझिशन्स आहे स्विचेस सर्किट मध्ये लावण्याचे. की ज्यावेळेस आपण असा समजा एक सर्किट घेतला, सर्किट डायग्राम हे असा, तर आता याला आपण बॅटरी लावली, लॅम्प लावला, तर हा लॅम्प कधी उघडणार, लॅम्प कधी ऑन होणार, जेव्हा याच्यामध्ये हे जे स्विच आहे, आता इथून बॅटरीचं कनेक्शन दिलं आपण, इथून पुन्हा फ्लो असा गेला असा गेला असा गेला, पुन्हा आता याच्यामध्ये जे आहे ज्यावेळेस हा स्विच ओपन असेल तर करंट फ्लो होणार का, नाही. लॅम्प ऑन भेटणार का, नाही. तर यामध्ये लॅम्प इथून गेला गेला गेला, आता हा स्विच जर ओपन असतील तर करंट फ्लो जाणार, पुढे जाणार नाही, लॅम्प तुम्हाला ऑन भेटणार नाही. पहिली कंडिशन. आता हा जर स्विच जर आपण क्लोज ठेवलं, असा ठेवलं, तर करंट पुढे जाणार आणि हे तुमचं दोन स्विचेसचं पोझिशन आहे. एक म्हणल्यावर ओपन, स्विच जर ओपन असेल तर करंट फ्लो होणार नाही आणि लॅम्प ऑन भेटणार नाही. आणि स्विच जर क्लोज असतील तरच करंट फ्लो होणार आणि तुम्हाला लॅम्प काय भेटणार, ऑन भेटणार. असे दोन पोझिशन आहेत स्विचेस. मला हा स्विचेसला लावायचे असेल, त्याला असा सिरीज याच्यामध्ये लावायचा असेल सर्किट डायग्राम मध्ये, तर याला लावायचे दोन मेथड आहे स्विचेसला. एक म्हणजे कशी बघा, switches connected in series आणि दुसरा म्हणजे switches connected in parallel. पहिला बघा, switches हे आपण दोन मेथड लावू शकतात. switches can be connected in two ways. switches can be connected in two ways. पहिला म्हणल्यावर in parallel, याला आपण पॅरलल लावू शकतो. दुसरा म्हणल्यावर in series, याला आपण सिरीज मध्ये लावू शकतो. इन पॅरलल और दूसरा म्हणजे काय, इन सिरीज, या दोन पैकी म्हणजे असा आपल्याला स्विचेसला लावता येते. तर आता याच्यामध्ये काय करतात बघा, आता स्विचेस मध्ये जर याच्यामध्ये जर पाहिला तर काय फरक असेल, ज्यावेळेस आपण दोन स्विचेसला पॅरलल मध्ये लावला, समजा बघा हा एक स्विच, ठीक आहे, पुन्हा याला पॅरलल एक स्विच असा असेल, म्हणजे काही दोन स्विचेस जर पाहिल्या तर एकमेकांना कसे येते, पॅरलल आहे. ती स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल जर असतील त्याच्यामध्ये पुन्हा याला आपण बॅटरी आणि लॅम्पचं कनेक्शन लावलं तर काय होणार बघा, त्याला बॅटरी लावली आणि ते पुढे लॅम्प लावला आपण, त्यावेळेस करंट आपण फ्लो केला इथून, तर करंट फ्लो होणार, आता त्या दोघांपैकी असा करंट डिस्ट्रीब्यूट होणार याच्यामध्ये. तर असं म्हणजे याच्यामध्ये एक जरी क्लोज ठेवलं आणि एक जरी ओपन ठेवलं तर करंट तिथून जाऊन तुम्हाला लॅम्प काय भेटणार, ऑन भेटणार. तर लक्षात घ्या, जेव्हा स्विचेस पॅरलल मध्ये लावतात, पॅरलल म्हणजे असे लावले असतात, तर त्यावेळेस काय असते कंडिशन, दोन स्विचेस पैकी एक जरी क्लोज असेल तरी तुम्हाला करंट काय भेटणार, ऑन भेटणार, म्हणजे करंट फ्लो होणार आणि लॅम्प काय भेटणार, ऑन होणार. आणि जर दोनचे दोन स्विचेस जर ओपन असतील, जसे याच्यामध्ये आहे दोनचे दोन स्विचेस ओपन आहे, तर करंट फ्लो होणार का, नाही. लॅम्प ऑन भेटणार का, नाही. तर लक्षात घ्यायचं, जेव्हा स्विचेस हा समजा पी, स्विचेसला नाव देऊ याला पी आणि याला काय आपण, किंवा याला एक स्विच S1 आणि एक स्विच S2. तर स्विच S1 ला आपण काय करते, स्टेटमेंट मध्ये आपण लिहिते याच्यामध्ये काय, लेट पी, या स्विच S1 ला स्टेटमेंट पी म्हणून स्विच S1 इज क्लोज्ड, पी क्लोज आहे असं कन्सिडर करू. आणि दुसरी म्हणजे क्यू, दुसरी स्विचला काय म्हणू, क्यू स्विच S2 इज क्लोज्ड. तो जर तो सिंबॉलिकली गाडी तुम्हाला हे दोन्ही स्विचेस कसे एकमेकाला पॅरलल मध्ये आहेत, पॅरलल मध्ये असतील तर तिथे तुम्हाला पी और क्यू, पॅरलल मध्ये पी और क्यू का लिहितो, कारण हा ऑरचा नियम सॅटिस्फाय करतो. ऑर मध्ये काय असतो, दोन पैकी एक जरी ट्रू असेल तर काय असतो, ट्रू असतो. त्यामुळे याच्यात सुद्धा इथे करंट फ्लो केलं, इथून फ्लो होणार, दोघांपैकी एक जरी क्लोज असेल तर करंट पुढे जाणार आणि लॅम्प ऑन भेटणार. फक्त दोनचे दोन ओपन असतील तर त्यावेळेस तुम्हाला करंट भेटणार नाही. तर इन शॉर्ट लक्षात घ्या, स्विचेस हा दोन मेथडे लावले जातात, एक म्हणजे पॅरलल मध्ये आणि एक सिरीज मध्ये. ज्यावेळेस पॅरलल मध्ये लावलं
तर पॅनल मध्ये लावत असताना दोघांपैकी एक जरी स्विच क्लोज असेल तर करंट फ्लो होणार आणि लॅम्प ऑन भेटणार. दोन्ही क्लोज असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर दोघांपैकी एक जरी क्लोज असेल तर करंट फ्लो होणार आणि लॅम्प ऑन भेटणार, आणि जर दोनचे दोन ओपन असतील तर करंट फ्लो होणार नाही. तर हे तुम्हाला डिस्जंक्शन सारखे नियम आहे. माझा याच्यामध्ये सुद्धा आहे, त्याला म्हणतो स्विचिंग टेबल. काय म्हणतो त्याला? स्विचिंग टेबल. त्याच्यात काय म्हणतो आपण? ट्रूथ टेबल. याच्यात काय म्हणायचं त्याला? स्विचिंग टेबल. तर स्विचिंग टेबल मध्ये काय करायचं बघा, दोन स्टेटमेंट घ्या. पी क्यू सेम तसं सारखंच, दोन ट्रू दोन फॉल्स, किंवा एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. तर डिस्जंक्शन म्हणजे मध्ये काय येतो? ऑर येतो. पी ऑर क्यू. ऑर म्हणल्यावर दोन्ही ट्रू असेल, म्हणजे दोन्ही स्विचेस जर क्लोज असेल तर करंट फ्लो होणार. दोघांपैकी एक जरी स्विच असेल तर करंट फ्लो होणार, एक जरी क्लोज असेल तर क्लोज फ्लो होणार, आणि दोन्ही जर ओपन असतील तर करंट फ्लो होणार नाही. म्हणजे काय तुम्हाला त्याला स्विचिंग टेबल म्हणते. काही ठिकाणी या ट्रू फॉल्स जागी 1-0 सुद्धा तुम्हाला वापरता येईल. म्हणजे कसं, जसं आपण दोन ट्रू दोन फॉल्स घेतो तर तुम्हाला 2-1 2-0 1-0 1-0 असा करता येईल. असं पण येता येईल. म्हणजे ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे 0. तर पी मध्ये 2-1 2-0 याच्यामध्ये अल्टरनेटली 1-1 1-0 1-1 1-0. तर ऑरचा नियम काय सांगतो? दोन्ही स्विचेस जर क्लोज असतील तर करंट फ्लो होणार म्हणजे 1. दोघांपैकी एक जरी असेल तर करंट फ्लो होणार, दोघांपैकी एक जरी तर होणार, दोन्ही जर नसतील तर ऑफ असतील. त्यानंतर it is set to the switching table of that one. तर पॅरलल असताना हे लक्षात घ्या, जेव्हा दोन स्विचेस पॅरलल मध्ये असतील तर या वेळेस तुम्हाला दोघांच्या मध्ये काय येणार? ऑर येणार. पॅरलल असताना सिंबॉलिकली काय येणार? दोघांच्या मध्ये ऑर येणार आणि त्याचं स्विचिंग टेबल असा असेल. कळालं का? सांगा. कळाला? येस. आलं का लक्षात? हो सर. आता बघा दुसरा म्हणजे आता जर आपण म्हणजे समजा सर्किट डायग्राम मी थोडा बदलला यामध्ये, थोडा आपण याला असं घेतलं. समजा हा एक स्विच आणि याच्यानंतर लागली दुसरी स्विच, आणि पुन्हा याला बॅटरी आणि लॅम्पचं कनेक्शन लावलं आपण याच्यामध्ये. हा स्विच S1 हा स्विच S2. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक स्विच नंतर दुसरा स्विच आहे, म्हणजे हे दोन्ही स्विचेस कसे आहेत? एकमेकाला सिरीज मध्ये आहेत. मागच्या वेळेस काय होतं? ते एकमेकाला पॅरलल होते, तर या ठिकाणी ते एकमेकाला काय आहे? सिरीज मध्ये आहे. कसे आहेत? सिरीज मध्ये आहेत. मग आता ज्यावेळेस दोन स्विचेस सिरीज मध्ये असतील तर त्याचा आपण बॅटरी आणि लॅम्प लावलेली आहे ठिकाणी. आता लॅम्प बॅटरी ऑन केली आपण, कारण इथे फ्लो झाला, असा फ्लो झाला, आता फ्लो झाला. आता जेव्हा दोनचे दोन स्विचेस क्लोज असतील तरच करंट पुढे फ्लो होऊन तुम्हाला लॅम्प काय भेटणार? ऑन भेटणार. लक्षात आला का? म्हणजे समजा मी याला क्लोज ठेवलं तर करंट इथपर्यंत जाणार, याच्या पुढे पुढे जाणार नाही. किंवा याला क्लोज ठेवली काय फायदा नाही, कारण करंट पुढे जाणारच नाही. तर हा तुम्हाला जे रूल आहे, तुम्हाला हा रूल कंजक्शन सारखा आहे. कंजक्शन मध्ये असंच असतो ना, की दोन ट्रू असेल तरच ट्रू असतो, दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तर काय भेटतो? फॉल्स भेटतो. तर हा नियम सुद्धा तुम्हाला कंजक्शन सारखा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे, की जेव्हा दोन स्विचेस सिरीज मध्ये लावले असतात असे एकानंतर एक, तर त्यावेळेस पहिल्या स्विचला स्टेटमेंट पी म्हणता येईल आपल्याला, लेट पी स्विच S1 इज क्लोज. दुसऱ्याला आपल्याला स्टेटमेंट क्यू म्हणता येईल, स्विच S2 इज क्लोज. आता त्याच्यामध्ये काय म्हणलं तुम्हाला मी? सिरीज मध्ये असताना अँड चा नियम होणार, म्हणजे कंजक्शनचा, कारण हा कंजक्शन सारखा आहे, त्यामुळे कंजक्शनचा रूल अप्लाय होणार पी अँड क्यू. त्यानंतर पी अँड क्यू झाल्यानंतर आता याचा स्विचिंग टेबल पुन्हा तसंच असेल. दोन ट्रू फॉल्स घ्या किंवा 1-0 घ्या, तुमच्या मनावर. आता यावेळेस आपण अप्लिकेशन असल्यामुळे आपण 1-0 घेतो, नाहीतर ट्रू फॉल्स घेतलं तरी चालेल, दोघांपैकी एक. पण हे अप्लिकेशन असल्यामुळे जनरली आपण 1-0 फॉर्म मध्ये घेतो. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, ट्रूथ टेबलच्या जागी या ठिकाणी तुम्हाला काय म्हणते? त्याला स्विचिंग टेबल म्हणतात. आता स्विचिंग टेबल कसा काढायचा? सेम दोन स्टेटमेंट पी क्यू दोघांचा मध्ये ऍड. तर काय? पी मध्ये दोन ट्रू म्हणजे 2-1 2-0, याच्यात एक 1 1-0 1-1 1-0. आता बघा, अकॉर्डिंग टू कंजक्शन प्रॉपर्टी, दोन्ही ट्रू असेल, दोन्ही 1 असेल, दोन्ही स्विचेस क्लोज असेल तर करंट फ्लो होणार.
हाई स्विच क्लोज तरच करंट फ्लो होऊन तुम्हाला लॅम्प ऑन भेटणार. याच्यामध्ये जर पाहिलं तर एक क्लोज एक ओपन आहे, म्हणजे क्लोज केला तर करंट पुढे जाणार, पण याच्या पुढे जाणार नाही, झिरो. पुन्हा झिरो, दोन्ही ओपन असेल तर करंट फ्लो होणार नाही. म्हणजे स्विचिंग टेबल असा असेल 1 0 0 0. म्हणजे इन शॉर्ट जर तुम्ही पाहिलं असेल यामध्ये तर काय लक्षात आला पाहिजे तुमचं, स्विचेस जर पॅरलल असतील, when switches are connected in parallel, then in between there is a logical connectors kind of or येणार P or Q. आणि जर स्विचेस जर सिरीज मध्ये लावले असतील तर in between there is a conjunction P and Q. लक्षात, व्हेरी सिंपल वन. लक्षात जे तुम्हाला पॅरलल मध्ये असताना आणि हे तुम्हाला सिरीज मध्ये असताना त्याच्यात आपण हे स्विचेस पॅरलल असताना मध्ये ऑर येणार आणि स्विचेस सिरीज मध्ये असताना मध्ये काय ना ऍड येणार, म्हणजे काय ना कंजंक्शन येणार. लक्षात, व्हेरी सिंपल वन. क्लिअर. आणि त्याचे स्विचिंग टेबल तुम्हाला अँड आणि ऑर सारखे आहेत. बोला, आला का लक्षात? Yes, tell me. कळाला का? काय तर प्रश्न बघायचा आपल्याला. Yes, tell me now. आला का लक्षात? Yes, sir. What about girls? मुलींना कळालं का? मुली आहेत का? बघायत का मुली? समजलं का? तर लवकर सांगा, पुढे जा. हो सर. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. तर बघा आता पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला घेता. पहिला क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन द सिंबॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राइट द इनपुट आउटपुट टेबल. जसं तुम्हाला म्हणलं मी, इनपुट आउटपुट टेबल म्हणजे काय, स्विचिंग टेबल. आपण जे काढतो तसं स्विचिंग टेबल तुम्हाला काढायचा आहे. ते पण पहिला आहे, हा सर्किट डायग्राम दिला तुम्हाला. S1 S2 S3 त्यानंतर त्याला बॅटरी आणि लॅम्प लावले. आता याला तुम्हाला कशामध्ये लिहायचं म्हणलं त्यांनी, सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचा आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल लिहायचा. ठीक का? फक्त सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं त्याला आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल लिहायचा. इथे सिंपल आहे बघा. एक तर मी काय करतो म्हणजे कसं बघा, आता सिरीज तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर टोटल किती स्विचेस आहेत, तुम्हाला काय बाहेर होतात, मध्ये येतात, काही टेस्ट करता येत सगळं लेक्चर वर. आता याच्यामध्ये बघा सर, बोला. आपला पिरियड सर टीचमेंट वर घ्या ना. हा, टीचमेंट वर पिरियड घ्या ना सर. त्याच्यामुळे इथे काय सर जॉईंट व्हायला अडचणी यायलेत, पुन्हा ब्लर पण थोडं थोडं व्हायले, त्याच्यावर होत नाही. नेक्स्ट मध्ये बोलू, नेक्स्ट वीक मध्ये बघा ना. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 3 स्विचेस आहेत, S1 S2 S3. याला 3 स्विचेस मध्ये आपल्याला नाव देता येईल. लेफ्ट पहिले P switch S1 is closed, Q switch S2 is closed, आणि तिसरी म्हणजे काय, R switch S3 is closed. प्रत्येक वेळेस आपल्याला हे असं लिहायचं, कारण आपण जे आहे स्विचेसला स्टेटमेंट म्हणून घ्यायला होतो आपण. तर डिक्लेअर करायचं पहिले. S1 ला P स्विच, S2 ला Q स्विच आणि S3 ला R स्विच. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगायचा. Therefore
symbolic form is. सिम्बॉलिक फॉर्म काय असेल बघा, या स्विचला हे सिरीज मध्ये आहे, म्हणजे हे पी आहे, सॉरी हे पी ला हे पॅरलल आहे. तर पी म्हणजे पहिले S1 म्हणजे पी, याला पॅरलल, पॅरलल म्हणजे काय ऑर, म्हणजे काय ना ऑर बघा, पी आहे याला पॅरलल म्हणजे ऑर आला. पुन्हा या दोघांना पाहिलं तर एकमेकाला काय ते सिरीज मध्ये, तर ब्रॅकेट करून तुम्हाला काय करावं लागेल, S2 म्हणजे Q सिरीज मध्ये असताना मध्ये काय येतो अँड, आणि पुन्हा काय R. तर P और Q अँड R बघा, या S1 ला हे पॅरलल, तर हे काय राहणार P S1 म्हणजे P, याला पॅरलल म्हणजे मध्ये आला ऑर. पुन्हा हे दोन्ही एकमेकाला सिरीज मध्ये, तर Q अँड R बघा, P यांना पॅरलल आहे आणि हे दोन्ही एकमेकाला काय सिरीज मध्ये आहे. कळलं? मग हा जर सिम्बॉलिक फॉर्म झाला त्याने म्हणजे त्याचा इनपुट आउटपुट टेबल काढा. इनपुट आउटपुट टेबल आपल्याला नेहमीप्रमाणे जसं आपण ट्रूथ टेबल काढतो तसं काढायचं. इनपुट आउटपुट टेबल, इनपुट आउटपुट टेबल कसं काढायचं बघा, इनपुट आउटपुट टेबल हाउ टू फाइंड द इनपुट आउटपुट टेबल. त्याच्यावरती P Q R P स्टेटमेंट आहे. जसं आपण ट्रू ट्रू घेतो इथे 1 1 घ्यायचा. तर P मध्ये काय 4 ट्रू 4 फॉल्स, 4 1 4 0. Q मध्ये 2 ट्रू म्हणजे 2 1 2 फॉल्स, 2 1 2 फॉल्स. R मध्ये 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू. आता त्याच्यामध्ये काय करायचं, पहिले P और Q अँड R. तर पहिले काढावं लागेल Q अँड R, Q अँड R. अँडचा नियम सगळ्यांना माहिती आहे, अँड मध्ये दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, नाहीतर एकापैकी जर असलं काय असेल फॉल्स. त्याच्यावर बघा, ट्रू 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 1 1 1, फॉल्स 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 1 1 1, ट्रू फॉल्स फॉल्स 1 0 0 0. फक्त दोन्ही स्विचेस जर क्लोज असेल तर करंट होणार अँड मध्ये, त्यामुळे 1 1 1 1 1 1, बाकी सगळे काय म्हणतात. पुन्हा काय म्हणते P और Q अँड R. ओके, नंतर P और Q अँड R म्हणजे याच्यामध्ये बघा, दोन मध्ये P और Q अँड R या दोन्ही मध्ये कोणाचा नियम आहे, ऑरचा नियम आहे. ऑर म्हणजे काय पॅरलल, आणि ऑर म्हणजे काय असतो, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर काय असतो ट्रू असतो. तर बघा आता दोन्ही मध्ये 1 1 आहे तर 1, दोघांपैकी एक जरी 1 असेल तर 1, दोघांपैकी एक जरी असेल तर 1, दोघांपैकी एक जरी 1 असेल तर 1, दोघांपैकी 1, दोन्ही 0 दोन्ही 0 तर 0, दोन्ही 0 तर हे जरा त्याचं स्विचिंग टेबल, त्यालाच म्हणतात इनपुट आउटपुट टेबल. आलं लक्षात कसा काढला. क्वेश्चन कसा विचारला होता, हा सर्किट डायग्राम घेऊन पहिले त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काढा, एक सिम्बॉलिक फॉर्म काढला, नंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल काढा, असा प्रश्न विचारलेला. आला का लक्षात? यस, टेल मी नाउ. सर एकदा सिम्बॉलिक फॉर्म कसं काढलं ते सांगा ना. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बघ, हे जे आहे की या स्विचला याला एक पूर्ण पॅरल मध्ये हे S1 म्हणजे मी काय घेतलं P, पॅरलल असतील तर मध्ये काय येणार ऑर, है ना. पुन्हा हे याला पॅरलल आहे पण ते हे दोन स्विचेस एकमेकाला सिरीज मध्ये, तर काय भेटणार सिरीज म्हणजे S2 म्हणजे Q, सिरीज आलं तर काय अँड आणि R. म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेटला या पूर्ण दोघांना हा P कसा आहे पॅरलल मध्ये, हे दोन एकमेकाला सिरीज मध्ये आणि त्याला काय आहे पॅरलल आहे. हे बघा P और पॅरलल आणि एकमेकाला ते काय सिरीज मध्ये, P और Q अँड R. आलं का? हे तुम्हाला एक दोन एक्झाम्पल घेतलं. हो सर. आता पुन्हा असा पण येऊ शकतो काय, S1 डॅश डोक्यावर डॅश आला तर काय घ्यायचं, निगेशन घ्यायचं. लक्षात घ्या, त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी स्विच. मग एखाद्या सर्किट डायग्राम मध्ये असा पण येऊ शकतो. आता याला समजा असा आला असतो, S1 च्या जागी आला असता S1 डॅश, तर तुम्ही काय घेतलं असता, डॅश आल्यामुळे निगेशन P, स्विच S1 डॅश इज क्लोज. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय राहिला असता, फक्त सेम राहिला असता, S1 डॅश असल्यामुळे काय भेटतात निगेशन P, पुन्हा काय याला पॅरलल तर ऑर, आणि पुन्हा एकमेकाला ते सिरीज मध्ये. तर डॅश आला तर घाबरू नका, डॅश मध्ये काय असतो त्याचा निगेशन, निगेशन म्हणजे काय कॉम्प्लिमेंटरी स्विचेस म्हणतात त्याला. काय म्हणता येईल, दे आर सेड टू बी द कॉम्प्लिमेंटरी स्विचेस इन दॅट वन.
आता बघा दुसरा क्वेश्चन घेतो याच्यामधला. क्वेश्चन नंबर 2 बघा ना. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगायचा प्रयत्न करा तुम्ही. सर्किट डायग्राम असा आहे. सर्किट डायग्राम. S2 S1 S dash प्लस मायनस. आता सिम्बॉलिक फॉर्म सांगता येईल पहिले तुम्हाला सांगा किती स्विचेस आहेत याच्यामध्ये. how many switches are there? किती स्विचेस सांगा. S1 4 S2 हा आणि S1 डॅश S2 डॅश म्हणजे हे दोन काय त्याचे कॉम्प्लिमेंट आहे. कसा पर्यंत याचा स्विचेस देऊ आपण पहिल्यांदा. नाव देऊ तुला स्विचेसला स्टेटमेंटला. S1 S2 दोन आहे तर पहिल्यांदा लेट P switch S1 is closed. Q switch S2 is closed. त्यानंतर S1 डॅश म्हणजे काय निगेशन P switch S1 डॅश is closed. निगेशन Q म्हणजे S2 डॅश switch S2 डॅश is closed. ठीक आहे. S1 म्हणजे P S2 म्हणजे Q S1 डॅश म्हणजे निगेशन P S2 डॅश म्हणजे निगेशन Q. आलं निगेशन Q. त्याचं सिम्बॉलिक फॉर्म सांगा. ज्याला येत नव्हतं त्यांनी सांगायचं मला. चला सिम्बॉलिक फॉर्म कोणाला सांगता येईल सांगा बरं. बघून सांगायचं. हे दोन्ही हे बघा हे स्विच सिरीज मध्ये S1 डॅश म्हणजे काय देखो फॉर्म ऑफ काय चाललंय तुमचं बंद करा तुमचा काय असेल का सांगा. हे दोन्ही एकमेकाला सिरीज मध्ये कोण S1 डॅश आणि S2 सिरीज मध्ये. सिरीज म्हणजे काय S1 डॅश म्हणजे निगेशन P याला सिरीज मध्ये तर काय ना ऍड S2 ला काय घेतलं आपण Q याला कॉम्प्लीट. मग आता हे याला काय आहे पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे काय मध्ये ऑर आणि पुन्हा S1 आणि S2 डॅश एकमेकाला काय सिरीज मध्ये. तर S1 म्हणजे काय P पुन्हा S2 डॅश सिरीज मध्ये ऍड आणि निगेशन Q. अलग लक्षात येस टेल मी. कळलं का सिम्बॉलिक फॉर्म मध्ये अर्थ होतो तुला. कळलं का सिम्बॉलिक फॉर्म. हो सर. हे दोन्ही एकमेकांना सिरीज मध्ये त्याला घेतलं आपण निगेशन P सिरीज मध्ये असताना ऍड आणि S2 ला काय घेतलं Q निगेशन P आणि Q. याला हे पॅरलल मध्ये करणार ऑर. पुन्हा एकमेकांना सिरीज मध्ये S1 म्हणजे P आणि ऍड S2 डॅश म्हणजे काय निगेशन Q. आता याचं काय करायचं ट्रूथ टेबल म्हणजे स्विचिंग टेबल किंवा त्याला इनपुट आउटपुट टेबल असाही म्हणता येईल. काढता येईल काय इनपुट आउटपुट टेबल. तुम्हारा गिरा है ना क्या बोले थोड़ा सा दिख रहा है. इनपुट आउटपुट टेबल का होता इनपुट आउटपुट टेबल मध्ये किती स्टेटमेंट आहे. फक्त दोनच स्टेटमेंट आहे P Q आणि नंतर त्याचे काय निगेशन आहे. म्हणजे आपण सांगितलं बघा P Q दोन ट्रू दोन फॉल्स Q म्हणल्यावर एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स. त्यानंतर निगेशन P म्हणल्यावर याचा उलटा निगेशन Q म्हणल्यावर Q चा उलटा. ठीक आहे. आता घ्यायचं निगेशन P आणि Q पहिल्यांदा. निगेशन P आणि Q काय पुढे इथे अँड आणि मध्ये ऍड
अँड काय सांगतो, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, आता दोन्ही 1 असेल तर 1, याच्यामध्ये एक 0 असेल तर दोन्ही 0 तर एक 1, दोन्ही 1 असेल तर 1. त्यानंतर अँड निगेशन. तुमचा आवाज बंद करा, कोणाचा ऑडिओ चालू आहे? ऑडिओ बंद करता येत नाही का? त्याच्यानंतर पी अँड निगेशन क्यू. मग हा पी आणि निगेशन क्यू तर कसं असेल याच्यामध्ये 1 0 0 अँड मध्ये दोन्ही 1 असेल तर 1, दोन्ही 0 असेल तर 0, एक 0 असेल तरी 0. पण दोघांमध्ये काय घ्यायचा, ऑर घ्यायचा. ऑर म्हणजे कशामध्ये, निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू, त्याच्यामध्ये ऑर घ्यायचा. ऑरचा नियम काय माहिती तुम्हाला, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू, किंवा दोघांपैकी एक जरी 1 असेल तर 1. तर बघा त्याच्यामध्ये या दोघांमध्ये दोन्ही 0 आहे तर 0, दोघांपैकी एक जरी 1 तर 1, दोघांपैकी एक जरी असेल तर 1, दोघांपैकी दोन्ही 0 असतात काय, ठीक आहे. त्याचा इनपुट आउटपुट टेबल. बरं, आला क्वेश्चन नंबर 2 लक्षात? जस्ट टेल मी नो, क्वेश्चन नंबर 2 कळाला का? हो सर. हो सर. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 पासून सांगता आला पाहिजे काय काय करायचं, ठीक आहे. मी क्वेश्चन नंबर 3 मध्ये येतो. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म सांगता आला पाहिजे आणि इनपुट आउटपुट टेबल कसं घ्यायचा तो सांगता आला पाहिजे, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊत आपण. मग आता काय क्वेश्चन नंबर 3 लक्षात घ्या. बघू आता. पुन्हा हे लावलं, पुन्हा सिरीज मध्ये लावलं, ठीक आहे. आणि पुन्हा याला बॅटरी आणि लॅम्प लावलं. S1 S2 dash S3 S2 dash S3 dash. सर्वात पहिले बघायचा किती स्विचेस आहेत त्यामध्ये, त्यानंतर तुम्हाला सांगायचं किती स्विचेस आहेत ते सांगा मला. हाऊ मेनी स्विचेस इन दॅट वन? 4. S1 S2 dash S3 आणि S3 dash. म्हणजे S2 dash आला तर S2 तुम्हाला घ्यावंच लागेल. पहिल्यांदा स्विच S1 इज क्लोज, Q घेतला, त्यानंतर निगेशन P आणि निगेशन P नाही, निगेशन Q घ्यावं लागेल ना. बघा P म्हणजे S1 ला P म्हणलं, आता डायरेक्ट S2 dash दिलं, S2 dash जरी दिलं असेल तर S2 घ्यावं लागेल तुम्हाला. स्विच S2 dash S2 इज क्लोज, त्यानंतर R दिलं, तिसरी स्विच स्विच S3 क्लोज. आता निगेशन बघू, कोणाकोणाचं निगेशन आहे. Q चा निगेशन Q म्हणजे S2 dash दोन ठिकाणी काय असताना कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे. पुन्हा S3 dash आहे निगेशन R, स्विच S3 dash इज क्लोज. मग मला सांगा याच्यामध्ये याचा सिम्बॉलिक फॉर्म, बिलकुल सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म की सांगा काय असते सिम्बॉलिक फॉर्म याचा. यस सांगा, कोणी जरी सांगितलं चालेल. व्हॉट इज द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दॅट वन? सांगा सिम्बॉलिक फॉर्म. बोलो ना, सिम्बॉलिक फॉर्म क्या है इसका? फास्ट सांगा एक बघू.
बघा हे असं यायचं पहिले याचा विचार करू. याला S1 म्हणजे काय P. पुन्हा S1 चा पुढे गेला, पुढे म्हणजे याला ते सिरीज मध्ये पुढे गेला म्हणजे त्याच लाईन मध्ये असेल तर अँड याला सिरीज मध्ये. आता या डब्याला जर पाहिला तर हे डब्यामध्ये हे दोन्ही एकमेकाला काय आहे पॅरलल आहे. हे बघा S1 ला त्या सिरीज मध्ये अँड आला आणि पुन्हा ते एकमेकाला पॅरलल. तर कोण एकमेकाला पॅरलल आहे? S2 डॅश ला sp3 पॅरलल. S2 डॅश म्हणजे निगेशन Q आणि sp3 पॅरलल असल्यामुळे मध्ये काय आला R आणि R. त्याला वरचा कंप्लीट झाला P and negation P or Q. काय काय आलं बघा P ला हा सिरीज मध्ये तर P and आणि एकमेकाला पॅरलल तर निगेशन P or R हे झालं कम्प्लीट. आता हे कम्प्लीट म्हणजे असं पूर्ण ब्रॅकेट घ्यायला लागेल. हे पूर्ण ब्रॅकेट कम्प्लीट झाली. आता हे पूर्णचा पूर्ण याला काय आहे पॅरलल तर मध्ये काय येणार ऑर. आता या दोघांना जर पाहिलं तर की दोन एकमेकाला काय सिरीज मध्ये तर काय भेटणार निगेशन R आणि सिरीज मध्ये काय अँड S2 डॅश म्हणजे काय निगेशन Q अँड S3 म्हणजे काय निगेशन R. लक्षात ठेवा P अँड निगेशन Q और R एकमेकाला पॅरलल. हे झाला वरचा कम्प्लीट. त्याला या पूर्ण लाईनला हे पॅरलल मध्ये ऑर आणि पुन्हा ते एकमेकाला सिरीज मध्ये निगेशन Q अँड निगेशन R. आला का सिम्बॉलिक फॉर्म? सांगा सिम्बॉलिक फॉर्म आला का? आला का सिम्बॉलिक फॉर्म? सांगा ना हो नाही काहीतरी सांगा. कळालं का रे? आवाज येते का माझी? नाही सर, आवाज येत नाही तर कळालंय तुला? कळालं नाही सर. अरे बघ रे हे बघ हे S1 ला आहे ना याला हा सिरीज मध्ये आहे येणार. पुन्हा या डब्याला पाहिलं तर एकमेकाला ते पॅरलल आहे तर हे निगेशन Q आणि R एकमेकाला पॅरलल. निगेशन Q R एकमेकाला पॅरलल याला सिरीज मध्ये. पुन्हा या पूर्ण लाईनला हे बघ पूर्ण लाईनला हे कसं आहे पॅरलल आहे त्यामध्ये ऑर आणि एकमेकाला सिरीज मध्ये म्हणजे काय निगेशन Q अँड निगेशन R. निगेशन Q अँड निगेशन R. मग त्याचा इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला काढता येईल व्यवस्थित. इनपुट आउटपुट टेबल मध्ये पहिले काय करते तीन स्टेटमेंट आहे PQR. तर PQR असे तीन स्टेटमेंट घेऊन तुम्हाला ते काय करायचं आहे सॉल्व्ह करते. आता आलं का लक्षात? सांगा आलं का रे? हो सर. सिंपल आहे. ट्रूथ टेबल काढता येईल का? आता ट्रूथ टेबल मध्ये किती स्टेटमेंट घ्यायचं PQR तीन घ्यायचा. पहिले काय करणार PQR घेऊन निगेशन Q निगेशन R काढणार. त्यानंतर मग या दोघांचा आणि या दोघांचा करता येईल का? ट्रूथ टेबल काढून दाखवा मला जरा. काढता येईल का ट्रूथ टेबल? यस टेल मी नाउ. काढता येईल का ट्रूथ टेबल? हो नाही काहीतरी सांगा. काढता येईल का? ट्रूथ टेबल काढता येईल मुलांनो? हो नाही सांगा ना काहीतरी. हे बघा स्टेप सांगा तुम्हाला. P घ्या Q घ्या R घ्या.